नमस्कार, आज आहे शनिवार. तर मग आज आम्ही चाललोय कुठेतरी बर्फ बघायला. सो ॲज पर गुगल आणि अजून काही वेबसाईट्स तिकडे अराउंड आता बर्फ पडतो आहे आणि पडणार आहे. तर मग आम्ही आता तिकडे जाऊन थोडा बर्फमध्ये बघू. इन केस पडला तर मे बी नाही पण पडणार, आपल्याला माहिती नाही. सो पण जातोय. आणि या सोमवारी पडला होता खूप छान बर्फ तिकडे. आणि आम्ही वॉफलला घेऊन जातोय कारण आमच्या मते कुत्र्यांना बर्फामध्ये खूप आवडतं असं आरतीचं पण मत आहे, असं बुबूंचं. तर मग त्यांना असं वॉफलला वगैरे छान आम्ही घेऊन जातोय. जो जवळच आहे ऑबेरॉन, ब्लू माउंटन्स मध्ये आहे ते गाव. सो इन केस ऑबेरॉन नसेल तर ऑबेरॉनच्या पण पुढे थोडं ब्लॅक स्प्रिंग्स, अजून थोडा पुढे हिल्स आहेत, तिकडे मे बी जास्ती चान्सेस आहेत. पण ऑबेरॉनला नेहमी पडत असतो बर्फ. ॲटलीस्ट जिकडे पडतो तेव्हा ऑबेरॉनला पडतो बर्फ. सो आम्ही तिकडे आता चाललोय. सो छानपैकी बघा आमची ट्रिप. आता थोड्या वेळाने कॉफी वगैरे बघू घ्यायची होती पण खूप ट्रॅफिक होता सो नाही घेतली. पण ऑबेरॉनमध्येच घेऊया कॉफी. सो स्टे ट्यून्ड. ए वॉफल तुझ्यासाठी आलोय आपण. हो पिक्चर मध्ये बघितलं म्हणून. ज्यांना कोणाला हा इथे कारच्या इथे थोडा थोडा बर्फ दिसत असेल, स्नोफॉल आहे, त्यांना इकडनं कशाला आपण उतरून दाखवू त्यांना प्रॉपर. ओ माय गॉड, फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये मी स्नोफॉल बघते. ओ वाव, वॉफल असं तिकडे हो, तिकडे हो, तिकडे हो. टायगर जिंदा आहे लेवल वाटतंय नाही का? तू असं कर ना, डोकं फक्त असं कर. तिथे कॅमेरा मध्ये दिसेल. हा टायगर जिंदा आहे. लांडगा वाक्य, लांडग्याला काढ. हो हॅलो काढ दिला बाहेर. सिडनी, वाव, गुड. Waffle? Yeah, waffle, waffle. वॉफल काळा असता ना, काळा लॅब्राडॉर, त्याच्या पूर्ण अंगावरती स्नो झाला. हा प्रॉपर स्नोफॉल आहे. फर्स्ट टाइम बघते मी, खरं सांगते. तू अजून 1 तास थांबली ना, इकडे सगळं व्हाईट होऊन जाईल बघ आजूबाजूचं. हे बघ कार आपली. हे बघ, हा हे बघ, हे बघ बर्फ. बापरे, माझ्या मते ऑस्ट्रेलियामध्ये नाही, पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम मी स्नोफॉल बघितला. हेलस्टॉर्म बघितला होता, स्नोई माउंटन बघितलेलं, पण स्नोफॉल फर्स्ट टाइम बघितला. खूप छान. आणि झालंय काय की माझे मम्मी पप्पा आता इंडियाला लास्ट वीक मध्येच गेले. त्यांना बर्फ बघायची खूप इच्छा होती म्हणून त्यांचं मी जूनचं तिकीट काढलेलं. कारण मला असं वाटायचं की जून हा पीक असतो थंडीचा. पण आता जुलै सुरू झालाय आणि आता बर्फ पडतोय. अजून एक आठवडा अजून मम्मी पप्पा राहिले असते ना तर मग त्यांना बर्फ बघायला मिळाला असता. ठीक आहे, पण नेक्स्ट इयर. आणि सिडनी वरून लोक आलेली आहेत. ती आता मगाशी जे 2 मुलं होती ना ती सिडनी वरून आलेली आहेत. ए बुबू, हे काय झालं? कुठे आलो आपण? कुठे आलो? हो ऑफकोर्स त्याच्यासाठी आलोय आपण. आणि उतरलोय आता. प्रॉपर जसं दाखवतात तसं. हो, किती छान ना माऊ, किती छान ना. असं व्लॉग मध्ये ना, असं ह्याच्या पाठी आहे बघ बघ. बर्फ तोंडात जाते बघ. हे असं एक था टायगर सारखा, टायगर जिंदा आहे असं. हा मस्त आहे बाबा. हा खूप मस्त दिसतोय बर्फ. किती छान यार, किती मस्त वाटतंय.
माझं तोंड बघ तू. भाऊ म्हणजे मला कळतं तू म्हातारा झाल्यावर कसा दिसशील ते कळतंय मला. थर्मास मध्ये चहा आणला पाहिजे होता माऊ. मग थोडं फक्त असं डोकं खाली कर, मला केस बघून देत असं. हे मस्त ना माऊ. थांब बघू वॉफलच्या बघ अंगावर बर्फ पडला. वॉफल सगळा बर्फ आहे वॉफलच्या अंगावर. डोकं बघ वॉफल. हे बुंबी तर बर्फ चाटतोय. कुठे आलीस बुंबी? वॉफल वॉफल बुबू. ए बुबू, ए गुंदी बुबी. वॉफल तू माझ्याकडे बघत राहा ना मोहित. वॉफल माऊ 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 माऊ. अजूनपर्यंत आम्ही शूटर्स हिलला पोहोचलेलो पण नाही आहोत. मध्ये मध्ये आम्हाला अशा जिथे पण जागा दिसतात ना तिथे आम्ही थांबवतोय. म्हणजे ओठ सगळे असे हे झाले, तुला बोलता नाही येते. मस्त असा बर्फ पडतो इकडे. म्हणजे नेहमी बर्फ नाही पडत पण वेदर बघून जावं लागतं. वेदर बघून जायला लागतं. पण आणि असा पण बर्फ नाही पडत की ज्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट कॅनडा लेवल नाही, स्नोमॅन लेवल बर्फ पडू शकतो इकडे. असं की स्नोमॅन बनवू शकता तुम्ही इतका बर्फ. स्कीइंग वगैरे पण इकडे नाही. स्कीइंग ते स्नोई माउंटन्सला जायला लागतं. लेवल जॅकेट वाटतंय मला. ऑल थँक्स गोज टू. आता आम्ही जातोय शूटर्स हिलला. अजूनपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत आपण. मध्ये मध्ये थांबत थांबतच चाललोय. आणि असं आहे ना, पाऊस कसा गाडीवर जेव्हा काचेवर पडतो तेव्हा ठक 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 असा आवाज येतो. ह्याचा काही आवाजच येत नाहीये. आधी असा खूप प्लॅन होता माझ्या मम्मी पप्पांना हे सगळं बघायचं होतं, स्नोफॉल. फक्त ह्या एका गोष्टीसाठी त्यांना जून मध्ये यायचं होतं. आता सगळे लोक कसं गरमीत वगैरे येतात, थंडी सहन नाही होत म्हणून. पण त्यांना ह्या वेळेला यायचं होतं म्हणून जून मध्ये येणार होते. पण ठीक आहे, मी सगळं आज ब्लॉग मध्ये घेते, सो ते ब्लॉग मधून बघतील. फोन सध्या व्हिडिओ कॉलवर नाही दाखवू शकत आहे कारण दोघं पण कामावर आहेत आणि आई बाबा पण कॅनडामध्ये सध्या झोपलेले आहेत. तर त्याच्यामुळे ब्लॉग थ्रू बघतील सगळे लोक. ते तर प्रॉपर असा बर्फ जमलाय. वॉफल खेळायचं? तू आगाव आहेस रे वॉफल. भयंकर थंडी आहे. म्हणजे ओठ हात डेंजर, काही बोलताच येत नाही. आता हे आपण प्रॉपर शूटर्स हिलला आलेलो आहेत. इकडे साठलाय बर्फ. आता वादळ नाही आलं अजून, पण आम्ही एक्सपेक्ट करतो आता येईल वादळ असं. कम बाबू कम. ओले गुड बॉय, गुड बॉय. तो घाबरतोय. त्याचे कान उठतोय. वास घेतोय बघ. आला लगेच. बॉम्ब बिम ठेवला असेल असा वास घेतोय. काही नाही येते वॉफल. ए बुब्बू. हो हो हो. वॉफल नो नो नो. Oh, thank you. He is. Yeah, we got dogs in the car. Oh, okay. He's just 1 year old, so he's just a puppy. Thank you. No, he likes you. You too. Thank you. Up, 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 Waffle. Waffle up. हे बघ इकडे बघ.
जा वरती जा बुबू. ओय घसरशील. ओ वॉफल. हे बुबू वॉफल वॉफल माऊ माऊ वॉफल माऊ. मोहित घसरशील मोहित. वॉफल माऊ मम्मा वॉफल मम्मा 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 मम्मा. मस्त. नाही नाही हा हा हा. वॉफल वॉफल मम्मा वॉफल मम्मा 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 वॉफल माऊ. म्याऊ म्याऊ म्याऊ. डोळे पण नाही खोलता येते. चेहऱ्यावर बर्फ आहे माझ्या. वॉफल वॉफल का हो हो. काय मस्त व्हिडिओ येतो. ये माऊ मी पकडतो त्याला हवं तर. तुला जर हे तर मग कुठला पण नको खाऊ. फ्रेश वाला खा. त्याला सोड ना. तो बघ कसा होतोय. त्याला सोड नाही तर तो खेचणार तुला. घे मग घे. मग हे घे. एक मिनिट घे. ओ गॉड हे काय आहे. समोर मला बघताच येत नाहीये. बघताच नाही येत आहे. डायरेक्ट तोंडात डोळ्यात बर्फ जातोय. डेंजर. जॅकेट बघ. बापरे. डेंजर डेंजर वेरी डेंजर. ऑन गाडी ऑन. हात गेले माझे. वॉफल. हा इथे कोणीतरी स्नोमॅन बनवलेला आहे. बाय बाय स्नोमॅन. सगळ्यात मोठा टास्क होता ते म्हणजे वॉफलला गाडीमध्ये ठेवायचा. हॉरिबल. त्याला सगळं काऊ माऊ मम्मा डॅडा जे पण त्याला प्राणी माहिती आहेत हा त्याला सगळं बोलवावं लागतं तेव्हा तो येतो. मम्मा डॅडा काय प्राणी आहेत? नाही त्याला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत ना ज्या गोष्टींनी बघून तो एक्साइट होतो. गप तू वॉफल. आगाव आगाव कुत्रा. त्याला खूप आवडला पण बर्फ. खूप आवडला खरं. कोणी जर का लोक नसतील आणि जर का प्रॉपर फेन्सिंग वाला असा एखादं गार्डन असेल ना तर त्याची लिस्ट काढू शकतो आपण. पण कसं लोक होती भरपूर आणि पूर्ण ओपन एरिया होता. ते सगळे लोक आहेत. फ्रंट कॅमेरा दाखव ना सगळं. प्रॉपर असा वीकेंडचा बर्फ आहे. म्हणजे टुरिस्टवालाच बर्फ. ही सॅटर्डेला पडला तो पण दुपारी पडला. आता किती वाजले? 3:30. बापरे काय मोहित. हा काय प्रकार आहे हा. हे बघ कोणाची तरी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. बापरे मस्त खतरनाक. आणि ह्या ब्लॅक कार आहेत सगळ्या व्हाईट झालेल्या आहेत. फोटो काढता या लोकांचा. माझ्या मम्मीला हेच बघायचं होतं यार. ठीक आहे नेक्स्ट इयर आहे ना त्या लोकांना जुलैमध्ये बोलवू. हा रस्त्यावर पण झालंय. अबे कार मध्ये येतोय बर्फ सगळा. ठीक आहे जरा आतमध्ये कारच्या आतमध्ये बर्फ येतोय.
त्याच्या आतमध्ये हा प्रॉपर बर्फ आहे ना मग. हे बघण्यासारखं आहे ना. हेच म्हणजे हाच बर्फ आहे ना. रस्त्यावर पण बर्फ आहे. तुला बोललो रस्ता पण प्रॉपर व्हाईट आहे बघ. हा ग्रेट डिवाइडेड म्हणजे काय तू मला सांगणार होतास. ऑस्ट्रेलिया आहे ना 2 गोष्टींमध्ये डिवाइडेड आहे. ग्रेट डिवाइड मध्ये एक समुद्र साईडचं आणि एक आउटबॅक साईडचं असं ग्रेट डिवाइडिंग रेंज पूर्ण ब्रिस्बेनच्या वर पासून ती पूर्ण मेलबर्न पर्यंत जाते ती. असं पुढे पण असेल मे बी. हा रस्ता या कलरचा नाहीये. असा नाहीच बघितलं ना आपण. मोहित कसा दिसतेस. पुढे नको येऊस. कसा दिसतेस भारी. तुझा एकदम पुढे अशी. हा थांब जा. हो किती छान ना. आपली गाडी बघ. हे बघ आपली गाडी. इकडे बनवायचंय स्नोमॅन. गाडी बघ ना. हा बापरे. हा रिव्हर्स कॅमेरा आणि मोहितचा बर्फ वितळतोय आता दाढीवरचा. काय आहे तुला डोळ्यांना काय सगळं पांढरं दिसतंय. डोळ्यांना वेगळंच दिसतंय. हा इथे बोर्ड आहे. हा वाला बोर्ड आहे. बोर्डवर काय लिहिलंय काही कळतच नाहीये. आरसा आहे ना त्याच्यावर काढ बर्फ. हा हे बघ आरसा बघ. गो हॅलो जा ना बाहेर जाऊ. हे आता आम्ही घरी चाललोय. टुवर्ड्स घर चाललोय आम्ही. विचार करते काहीतरी एखादी मस्त कॉफी किंवा मला ते गरम गरम डोनट्स खायचे यार. या वातावरणामध्ये गरम गरम डोनट्स खायचे. करून येऊन जा. स्की रिसॉर्ट मध्ये तुला गाडीला चेन लावा हे करा ते करा खूप गोष्टी करायला लागतात. त्याच्यात कसं तू नॉर्मल जा. नॉर्मल ये. हो बर्फ उडतोय बघ. दिसलं तुला. मुंबईमध्ये बघ ना मग कसं लोक बोलतात की ॲज अ पहिला पाऊस ह्या वर्षीचा पहिला पाऊस किंवा ॲज अ कपल म्हणून त्यांचा बघितलेला पहिला पाऊस
वगैरे असं. तसं आपला असा हा पहिला बर्फ आहे ना दोघांचा, ऍज अ कपल म्हणून, लग्न झाल्यानंतरचा पहिला. ऍज अ कपल म्हणून माझा ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणूनच पहिला बर्फ आहे. याच्या आधी मी कधीच नव्हता बघितला. असं माउंटन बघितलेलं, ते हेल स्टॉर्म असतात ते बघितलेलं, ते बर्फाचे खडे असतात ना ते बघितलेले. स्नोफॉल हा माझ्या लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम बघितला. किती छान ना भाऊ, असं ऍज अ कपल म्हणून पहिला बर्फ. म्हणजे कॅनडामध्ये ही गोष्ट खूप सेलिब्रेट केली असते, करत असतील लोक. जसं मुंबईमध्ये की पहिला पाऊस आपला मरीन ड्राईव्ह वरचा हे वगैरे, तर कॅनडामध्ये लोक सेलिब्रेट करत असतील की आमचा पहिला बर्फ दोघांचा. तसं आपण इकडे आपला बघ ना, अक्षरशः आपण थोडं पुढे, अक्षरशः ह्या प्लेस पासून 10 मिनिटांवर विश्वच चेंज. आता इथे पूर्ण बर्फ गायब, हे नॉर्मल रस्ता, पण आता 10 मिनिटं मागे किती डेंजर रस्त्यावर बर्फ होता.